राईट राऊंड द विकेट हलक्या हाताने खेळून काढतो. शॉर्ट कव्हरवर चेंडू अडवला जाईल. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता आणि आपण बघतो की शॉर्ट कव्हरवर जो खेळाडू तैनात केलेला आहे संदेश, ज्याने कालच्या दिवसामध्ये 2 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला होता, तो देखील आपल्या संघाला गरज असताना पुन्हा एकदा प्रणित सज्ज होतोय. पुढील चेंडू घेऊन हा मात्र चेंडू खेळून काढतो. तर डीप कव्हर बाउंड्री रिझन मध्ये एक धाव तर पूर्ण झालेली आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांकडून अधिकृत घोषणा चौकार असल्याची आपल्या संघाचं खातं उघडलं जाते 4 या धावसंख्येने. वैयक्तिक खातं उघडतोय 4 या धावसंख्येने आणि खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं षटक खेळण्यासाठी जी जोडी मैदानामध्ये आलेली आहे प्रणय आणि मृण्मय मृणाल धुमाळ आणि आपण बघतो की प्रणय टेंगळे ही जोडगोळी, स्फोटक फलंदाजांची जोडगोळी. पुन्हा एकदा सज्ज होते प्रणित, कमबॅक करण्यासाठी सज्ज होतोय. हा मात्र नक्कीच हुक करण्याचा प्रयत्न छान पद्धतीने बॅकवर्ड स्क्वेअर लेग फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू मात्र अडवला जातोय एका धावेसाठी. एक धाव मात्र धावफलकामध्ये जोडली जाते. धावसंख्या होती ती 5. बिनबाद 5. अतिशय सावध परंतु तितकीच सुंदर अशी सुरुवात. आता स्ट्राईकला येतोय तो प्रणय. नक्की त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपण बघत असतो, त्यासाठीच त्याला पाचारण केलेलं आहे. सलामीला मात्र त्याला त्यासाठीच पाठवलेलं आहे. एक मोठा आयकॉनिक खेळाडू संघ बांधणी करताना प्रणयचा विचार मात्र संघ मालकाने केला होता. प्रणित विरुद्ध प्रणय हा सामना मात्र आपल्याला द्वंद्व बघायला मिळतोय. अ बिग फाईट बिटवीन द 2 प्लेयर्स. हा मात्र चेंडू खेळून काढतोय तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू जातो सीमा पार. चौकार क्रमांक 2 लगावला जातो या षटकामध्ये. धावसंख्या एकदम 4 ने वाढते. चुकीची दुरुस्ती. हा मात्र षटकार असल्याचं निदर्शनास येत आहे. धावसंख्या एकदम 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 11. बिनबाद 11. अतिशय आक्रमक सुरुवात आपल्याला बघायला मिळते ती श्लोक 11 संघाची. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न. हा मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय एका धावेसाठी. एक धाव मात्र धावफलकामध्ये जोडली जाते. धावसंख्या होती ती 12. बिनबाद 12. अतिशय सुंदर अशी सुरेख सुरुवात बघायला मिळते श्लोक 11 संघाच्या माध्यमातून. नक्कीच ज्या गोष्टीसाठी पाचारण केलं होतं, ज्या गोष्टीसाठी त्यांना पाठवण्यात आलं होतं, ते ध्येय मात्र पहिल्या षटकाच्या प्रगतीपथावर असताना मात्र पूर्ण होताना बघायला मिळतंय. 12 धावसंख्या आणि अजूनही गडी गमावलेली नाहीये. म्हणजे सुंदर आक्रमक आश्वासक सुरुवात आपल्याला बघायला मिळते ती श्लोक 11 संघाची. एक चौकार नक्कीच मृणाल धुमाळ याच्या बॅटमधून निघाला. त्यानंतर मी पण कमी नाही आहे, प्रणय याने देखील एक सुंदर असा चौकार लगावला, षटकार लगावला. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच आपल्याला बघायला मिळते. तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो एका धावेसाठी. धावसंख्या होती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13. नक्कीच आपण बघतो की पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी आला होता तो प्रणित, ज्याने धावा खर्च केल्या 13, ज्याच्यामध्ये एक षटकार प्रणयच्या बॅटमधून आला होता आणि चौकार लगावला होता तो मृणाल धुमाळ यांनी. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो तो डावखुराचा फलंदाज मृणाल धुमाळ आणि नक्कीच काहीतरी रणनीती आखली असेल ती गोलंदाजांच्या विरोधात. टीम मिटिंग जास्त करायची नाही आहे. साईवरद अर्थमोर संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण टीम मिटिंग जास्त करू नका, कारण आपल्याला माहिती आहे सूर्यास्त लवकर होतोय. कृपया सहकार्य करायचं आपण. त्यानंतर आपण बघतो की सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय सुमित, मॅन फ्रॉम ओमकार. अतिशय नेत्रदीपक असा फटका आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू जातो तर बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये एका धावेसाठी. खऱ्या अर्थानं आपण बघतो की फुटवर्क कशा पद्धतीने असायला पाहिजे, ज्याला आपण मराठीमध्ये पद्धत आली त्याचा वापर म्हणतो, तो मात्र छान मृण्मय धुमाळ याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय.
नक्कीच आपण बघतो की पुन्हा एकदा सज्ज होते तो ओमकार गोलंदाजी ट्रॅकवर सामना करेल तो मृणाल नेत्र फटके मारण्यासाठी सज्ज आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र खेळून काढतो तर डीप कव्हरच्या रिझनमध्ये एक धाव तर पूर्ण झालेली आहे. त्या दरम्यान 2 धावांची पूर्तता होते की आणि सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. या 2 धावा मात्र नक्कीच धावफलकामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या होती ती बिनबाद 16. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना नक्कीच चौकार षटकार शोधत आहेत. चौकार षटकार मिळाले. गोलंदाजांनी कमकोत चेंडू टाकला की त्याच्यावर हल्ला बोल करायचा. क्रिकेटचं एक महत्त्वाचं तत्व असतं की चांगल्या चेंडूंचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. ओमकार हा मात्र लोअर फुटतो स्वरूपाचा चेंडू चेंडू मिडनमध्ये खेळून काढतोय. इथे मात्र चेंडू आदळला जातोय. यष्ट्यांवर मोठ्या प्रमाणात अपील केलं जात आहे. पंचांकडून मात्र नक्कीच निर्णय इथे मात्र पंचांनी आपला निर्णय 3ऱ्या पंचाच्या कोर्टामध्ये सोपवलेला आहे. आता निर्णय असेल मृणाल धुमाळ याचा हा मात्र निर्णय नक्कीच 3ऱ्या कोर्टामध्ये गेलेला आहे. आता 3ऱ्या पंचांकडून काय घोषणा येते हे बघणं मात्र नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. धावसंख्या झालेली आहे ती 16. बघूया आता धावचीत होतोय का. नक्कीच तिथं पंचांकडून अतिशय पारदर्शक निर्णय येईल आपल्याला. अतिशय सुंदर सुरेख अशी आपल्याला सुरुवात बघायला मिळालेली आहे ती श्लोक 11 संघाची आणि सलामीची जोडी देखील अतिशय फॉर्मात आहे. मृणाल आणि प्रणय ही जोडगोळी आपण सलामीला बघितली आणि ज्यांच्या बॅटमधून छान पद्धतीने धावा येत आहेत. कारण त्यांना ठाऊक आहे की साई वरद अर्थमोर संघ देखील तितकाच ताकदीचा आहे तितकाच मजबूत आहे. ज्यांच्याकडं बॅटिंग लाईनअप मोठ्या प्रमाणात आहे जे ऐन वेळेला सामना एखादी फिरवू शकतात. या गोष्टीची परिपूर्ण जाणीव असेल ती साई वरद अर्थमोर संघाला जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे. आता नक्कीच 3ऱ्या पंचांकडून काय निर्णय येतोय. नॉट आउट आहे. नक्कीच एक नवसंजीवनी मिळालेली आहे ती श्लोक 11 संघाला. कारण मृणाल सारखा फलंदाज ज्या वेळेला इन फॉर्मात आहे आणि तो धावचीत होणं हे षटक संपल्यानंतर अर्थमोरच्या कर्णधारांनी इथे यायचं आहे. जरा साई वरद अर्थमोर संघाचा कर्णधारांनी त्वरित इथे यायचं आहे हे षटक संपल्यानंतर. चला सामना चालू करायचा. आपण वेळ दौडायचा नाहीये कारण सूर्यास्त लवकर होतोय. पुन्हा एकदा सज्ज होते ओमकार गोलंदाजी करण्यासाठी आणि समोर उभा फलंदाज आहे तो प्रणय. राईट अबाउट द विकेट आणि हा चेंडू मात्र हवेमध्ये आहे. डीप लॉंग ऑफ वर मात्र प्रणय याचा झेल टिपला जातोय. अतिशय सुयोग अतिशय सुंदर असं प्लॅनिंग होतं आणि प्लॅनिंगला उत्तम अंमलबजावणी केली ती क्षेत्ररक्षकाने. पहिल्या गड्याचं पतन होतं आणि धावसंख्या अक्षयने मात्र छान डीप लॉंग ऑफ वर झेल टिपला आणि प्रणयचं झेल मात्र छान पद्धतीने टिपला आणि पहिल्या गड्याचं पतन होताना आपल्याला बघायला मिळतोय. कारण प्रणय याला त्यासाठीच पाठवलं होतं की मोठे फटके मारण्यासाठी. आता यानंतर आलेला फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय प्रणय मॅन फ्रॉम श्रीराम कमळपाडा. नक्की त्याच्या बॅटमधून देखील मोठे फटके येतील त्यासाठीच त्याला लवकर प्रमोट केलेला आहे. आणि मृणाल आणि प्रणय ही जोडी मात्र नक्कीच काहीतरी कहर करेल का हे बघणं मात्र औत्सुक्याचं ठरेल. आता पुढील गोलंदाज कोण येईल. 2 चेंडू या षटकातील अजून बाकी आहेत. आपण बघतोय की एक छोटासा ब्रेक झाला होता. त्यामध्येच आपले असोसिएशनचे अध्यक्ष आणि साई वरद अर्थमोरचा कर्णधार यांच्यामध्ये काही मीटिंग झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 1/17. चला सामना चालू ठेवायचा आहे.
वेळ दवडायचा नाही आहे. सर्व संघांना माझी एक आग्रहाची नम्र विनंती असेल की सूर्य हा लवकर मावळतोय, त्याच्यामुळं आपल्या सहकार्याशिवाय व्यवस्थितरित्या सामने पार पाडणं आपल्याला अशक्य होईल. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. सामन्याची विद्यमान स्थिती आपल्याला बघायला मिळतोय की श्लोक 11 संघ एका गड्याच्या मोबदल्यात 17 धावसंख्येवर खेळतोय आणि अजून दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत आपण बघितलं तर ओमकार याने मात्र छान पद्धतीने षटक हाताळलेलं आहे. त्याने धावा केवळ खर्च केलेल्या आहेत त्या 4. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खऱ्या अर्थानं आता कुठल्या पद्धतीने चेंडू टाकला जाईल. लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू नक्कीच चेंडू खेळून काढतो ते मिडल रिजन मध्ये अडवला जाईल. तोपर्यंत मात्र एक चोरटी धाव पूर्ण केली जाते. मृणाल आणि प्रणयच्या माध्यमातून सुंदर असं कॉलिंग. एक धाव मात्र नक्की धाव फलकामध्ये जोडली जाते. असं म्हणतात की चौकार षटकारांनी धावा वाढत नाही तर एकेरी दुहेरी धावांनी देखील तुम्ही क्षेत्ररक्षकांवर दबाव टाकून मात्र धावा चोरू शकता आणि त्यांच्या मानसिकतेवर एक परिणाम करू शकता. नक्कीच जिथे एक धाव पूर्ण होत असते तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर मात्र नक्कीच क्षेत्ररक्षकाकडून गफलत होऊ शकतो, फंबल होऊ शकतो आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला होत असतो. आता स्ट्राईकला येतोय तो मृणाल. डावखुराचा फलंदाज सामना करणार आहे तो ओंकाराच्या गोलंदाजीचा. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल घडवून आणला जातोय. वाईड लॉंगॉनवर एक खेळाडू तैनात केला जातोय. डीप स्क्वेअर लेगवर खेळाडू तैनात केला जातोय. ओंकार याचा पुढील चेंडू हा मात्र नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय की पंचांकडे मात्र नक्कीच दाद मागितली होती. ती फलंदाजाने उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. पंचांकडे 3ऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. स्वैर चेंडू असल्याची मागणी केलेली आहे 3ऱ्या कोर्टामध्ये. आता 3ऱ्या कोर्टातून काय निर्णय येतो हे बघणं मात्र नक्कीच गरजेचं असेल. हा जर निर्णय पॉझिटिव्हली आला फलंदाजाच्या बाबतीत तर नक्कीच एक धाव इथे वाढेल, एक चेंडू अतिरिक्त मिळेल. आपण सकाळी जो निर्णय जाहीर केला होता पुढील नॉकआउटच्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना लीग मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती त्या खेळाडूंना खेळवणं, आपल्या 11 मध्ये खेळवणं अपरिहार्य होतं, गरजेचं होतं. परंतु साई वरद अर्थमोर संघाने या नियमाचा भंग केल्या कारणाने त्यांना 2 धावांची पेनल्टी देण्यात येते. आपण सकाळी जो नियम सांगितला होता, जाहीर केला होता, चला काय झालं फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे त्या निर्णयाचा भंग केल्या कारणाने साई वरद अर्थमोर संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात येते. धावसंख्या झालेली आहे ती 18. फेअर डिलिव्हरी आहे. चला सामना चालू ठेवायचा आहे, वेळ दौडायचा नाही आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आपण सामन्याकडे वळतोय. दुसरं धावसंख्या झाली ती 18. 2 षटकांचा खेळ होते. 3रं षटक प्रणित येते. पुन्हा एकदा स्वतःच्या कोट्यातील 2रं षटक घेऊन सांघिक 3रं वैयक्तिक 2रं. प्रणित 8 ते 10 बॉलांचा रनअप. प्रणय सामना करेल. हलका सावधरीतीने खेळून करतो. चेंडू जातो पॉइंट रिजन मध्ये. एका धावेसाठी 1 धाव मात्र नक्कीच चोरली जाते आणि यष्टी रक्षक आहे तो संघाचा आयकॉन खेळाडू विराज पाटील यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो. आता मृणाल धुमाळ ज्याच्या बॅटमधून नक्कीच मोठे फटके बघायला मिळतील, मोठे फटके मारावे लागतील. कारण प्रतिस्पर्ध्यावर जर आक्रमण करायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा प्रणित सज्ज होते. हा मात्र छान पद्धतीने ग्लॅन्स करतो. चेंडू जातो त्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू जातो त्या सीमारेषेच्या बाहेर. अतिशय नेत्रदीपक
कला कौशल्य असणारा हा फटका. खऱ्या अर्थानं आपण बघतो की या चौकारांशी धावफलक मात्र बदलतोय. धावसंख्या होती ती 23. आत्ताच आपल्या या असोसिएशन प्रीमियर लीग 2025 यामध्ये आपले सन्माननीय अतिथी श्री सन्माननीय अतिथी श्री ॲडव्होकेट प्रथमेश पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. मी आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री अतुलजी पाटील यांना विनंती करतो की त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा. मायेची उबदार शाल त्यांना परिधान करण्यात येते आहे. ॲडव्होकेट श्री प्रथमेश पाटील रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सल्लागार आहेत. कायदेविषयक सल्ला ते देतात. त्यांचा मायेची उबदार शाल या कार्यक्रमाची आठवण भेट सन्मान चिन्ह त्यांना प्रदान करण्यात येते. हा मात्र चेंडू जातोय. अ बिग हिट हँडसम षटकार. धावसंख्या होती ती 30. आपण बघतोय की खऱ्या अर्थानं इथे मात्र गोलंदाज कुठेतरी डिप्रेशन मध्ये जातो की काय असं आपल्याला चित्र बघायला मिळते. कारण आपण बघितलं तर एक चौकार आला, त्यानंतर एक षटकार मारला गेला. नक्कीच त्याच्या मानसिकतेवर एक आघात केला जातो तो फलंदाजाच्या माध्यमातून. आणि फलंदाज कोण आहे जो 10 चेंडूंचा सामना करून 200च्या सरासरीनं 20 धावांची कमाई करतोय असा मृणाल धुमाळ. नक्कीच त्याच्या बॅटमधून जितके मोठे फटके येतील श्लोक 11 संघ प्रार्थना करत असेल की मृणाल धुमाळा शेवटपर्यंत क्रीजवर राहावा. पुन्हा एकदा सज्ज होते तो गोलंदाज, सज्ज होते तो फलंदाज. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. प्रणित जातोय गोलंदाजी ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन हा मात्र पुन्हा एकदा चेंडू अतिशय नेत्रदीपक सुंदर असा फुटवर चेंडू जाते कव्हर बाउंड्री रिजन मध्ये. त्या दरम्यान 2 धावांची कमाई केली जाते. 3री धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय, परंतु नक्कीच आपल्याला बघायला मिळते की इथे धोका उत्पन्न झाला असता याची परिपूर्ण जाणीव आहे ती मृणाल धुमाळ याला. आणि मृणाल धुमाळ हा जाणीवपूर्वक रीतीने अशी चूक करू इच्छित नाही. ते संघासाठी अतिशय आपल्याला बघायला मिळते की वेदनादायी असेल. प्रणितेचा पुढील चेंडू नक्कीच पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकला जाईल प्रणितेच्या माध्यमातून. 3रं षटक समाप्तीच्या मार्गावर असताना स्लोअर स्वरूपाचा चेंडू मात्र जातोय डीप मिड विकेटच्या वरून. चेंडू जातोय सीमापार. षटकार क्रमांक 2 लगावला जातोय तो मृणाल धुमाळ याच्या बॅटमधून. या षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार. धाव संख्या झालेली आहे ती 1/38. आपण बघतो की 3 षटकांचा सामना झालेला आणि 12.67च्या सरासरीने धावा कुठलेल्या आहेत त्या 38. आपण बघतो की याच्यामध्ये जर सिंहाचा वाटा असेल ना तर तो मृणाल धुमाळ्याचा जो 12 चेंडूंचा सामना करतोय आणि 28 धावांची खेळी करतोय. ज्याच्यामध्ये त्याचे षटकार आहेत ते 2 आणि 2 चौकार त्यांनी लगावलेले आहेत आपल्या संघाच्या हितासाठी. खऱ्या अर्थानं शेवटचा चेंडू पडेपर्यंत मृणाल क्रीजवर टिकणं ही काळाची गरज आहे. तर साई वरद आर्तमोर संघाचा गोलंदाज मात्र नक्कीच विचार करत असेल की कशा पद्धतीने हा अडसर दूर केला जाईल, कशा पद्धतीनं मृणाल याला तंबूच्या आश्रयाला पाठवता येईल. नक्कीच योजनाबद्ध खेळी करावी लागेल ती गोलंदाजाला. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करणार आहे तशाच पद्धतीचं त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण होणं मात्र गरजेचं आहे. आता बघूया सांघिक 4थं षटक कोण घेऊन येतोय. देवांग याच्याकडे मात्र कर्णधाराने चेंडू सोपवलाय. कर्णधार आपण बघतो की यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतोय. 4थं षटक घेऊन देवांग आणि समोर उभा फलंदाज आहे तो प्रणय. पहिला चेंडू हा मात्र चेंडू खेळून करतोय तो वाईट लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. चेंडू मात्र नक्कीच अडवला जातोय.
इथे मात्र नक्कीच एका धावेवर समाधान मानावं लागते ते श्लोक 11 संघाला. नक्कीच आपल्याला रनिंग बिटवीन विकेट सुधारावा लागेल. एक धाव आहे तिथे 2 धावा आपल्याला रूपांतरित करावे लागेल. धावफलक हा हलता ठेवावा लागेल. चौथं षटक चालू झालेलं आहे आणि साईवरद अर्थमोर संघ कोणत्याही क्षणी कमबॅक करू शकतो हे आपण कालच्या दिवसामध्ये बघितलेलं आहे. फलंदाजी त्यांची भक्कम आहे. ऐन वेळेला मोठे फटके मारण्याचा धोका पत्करत असतात. हा मात्र गती परिवर्तन केलेला चेंडू नक्कीच चेंडूच्या खाली मिडऑन क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात होता. बॉलचा अंदाज येत नाहीये परंतु इथे झेल मात्र सुटतोय. या उत्तम अशा खेळाडूला ज्या वेळेला तुम्ही जीवदान देता त्यावेळेला तुम्ही पराभवाला आमंत्रण दिल्यासारखं असतं. कारण टेक कॅचेस आणि विन मॅचेस असं उगाच म्हटलं जात नाही आहे. पुन्हा एकदा 2 धावांनी धावसंख्या बदलते. धावसंख्या होती ती 1/41. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. देवांग हा मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जाते तो शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र नक्की धावपटलावर जोडली जाईल. धावसंख्या होती ती 42. 1/42 अतिशय सुस्थितीमध्ये. परंतु क्रिकेटमध्ये जर आपण म्हटलं तर कोणती धावसंख्या आश्वासक नसते. पुढील चेंडू लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू खेळून काढतोय तो मिडऑन क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल करतोय. लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेने चेंडूचा प्रवास चालू होता. इथे मात्र एका धावेवर पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय. खेळाडू मात्र झपकन येतोय. धाव संख्या झालेली आहे ती 43. आता मात्र नक्कीच गेअर बदलावा लागेल. तो फलंदाजाला मोठे फटके मारावे लागतील. लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र नक्कीच अतिशय उत्तम पद्धतीने अडवला जातोय. एकेरी दुहेरी नक्कीच धावांनी आपल्याला धावफलक हलता ठेवता येईल परंतु प्रतिस्पर्ध्यावर जर तुम्हाला वर्चस्व गाजवायचं असेल प्रतिस्पर्ध्याला बॅकफुटवर ढकलायचं असेल तर नक्कीच त्यांना विचारांमध्ये बदल करावा लागेल. विचारांमध्ये त्यांच्या मानसिकतेवर आघात करावा लागेल आणि तो आघात तुम्ही चौकार षटकारानेच करू शकताय. पुन्हा एकदा सज्ज होतो तो गोलंदाज देवांग आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर आणि उभा फलंदाज आहे तो मृणाल. डावखुरा असा फलंदाज नक्की त्याच्या बॅटमधून अजून फटके येतील का हे बघणं मात्र गरजेचं आहे. हा मात्र चेंडू नक्कीच पंचांकडं अपील केलं होतं. पंचांनी मात्र सांगितलंय इट्स अ लिगल डिलिव्हरी आणि इथे आपण बघतो की 4 षटकांचा सामना होतोय आणि धावसंख्या झालेली ती 44. म्हणजे आपण बघितले तर सरासरी राखलेली आहे ती 11ची. आपण बघतो की मृणाल याच्या बॅटमधून अजून मोठे फटके येणं अपेक्षित आहे. प्रणय अजून त्याच्या साथीला आहे. दोन्ही फलंदाजांना आता केवळ आणि केवळ चौकार आणि षटकारांची भाषा बोलावी लागेल तरच तुम्ही खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्ध्याला एक मोठं आव्हान देऊ शकता. आणि मोठं आव्हान सर करत असताना मात्र साई वरद अर्थमोर संघ नक्की चुका करेल ही अपेक्षा मात्र असेल ती श्लोक 11 संघाला. आता कशा पद्धतीने पुढील 6 चेंडूंचा खेळ केला जातोय. पूजनाचा पहिला चेंडू चेंडूला मात्र दाखवलं जाते आसमान. चेंडूचा होतोय लिंबू. चेंडू जाते सीमापार. डीप स्क्वेअरच्या वरून षटकार. प्रमोट केलं होतं ती मात्र आपली कार्यसिद्धता सिद्ध करत असताना पहिल्या चेंडूवर षटकार मारला जातोय. पूजन याच्या मस्तकावर दस्तक दिलं जातंय. चेंडूला धरलेलं आहे ते सीमापार आणि या षटकारानिशी धावसंख्या मात्र गाठते ती अर्धशतक.
50 धावा धावपटलावर लावलेले आहेत. अजून फटके किती येणार? शेवटचे 5 चेंडू आहेत. गती परिवर्तन करतोय परंतु चेंडू जातोय तो काऊ कॉर्नर रिझन मध्ये. षटकार क्रमांक दुसरा लगावला जातोय तो प्रणय याच्या बॅट मधून. दोन्ही खेळाडू गोलंदाज आणि फलंदाज हे एकाच संघातले आहेत, कारण पूजन कुठल्या पद्धतीचा चेंडू टाकेल याचा परिपूर्ण अभ्यास केला असेल तो प्रणय याने. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला बघायला मिळतोय की कुठेतरी दबावाखाली आता जातोय तो गोलंदाज. नक्कीच त्याचा दबाव दूर करण्याचा प्रयत्न त्यांचे संघ सहकारी करतात आणि यालाच म्हणतात क्रिकेट. कारण क्रिकेटचा खेळ 11 खेळाडूंनी मिळून खेळायचा असतो, सांघिक खेळ खेळला जातो आणि ती मात्र खऱ्या अर्थानं क्रिकेट या खेळाची ओळख आहे. आपण बघतोय की पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज. नक्कीच पुन्हा एकदा तो चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. आता जर पूजन याने जर बळी कमावला तर त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. इथे मात्र थोडस गफल्यात होते क्षेत्ररक्षकाकडून. एक धाव मात्र नक्कीच घेतली जाते. या 3 चेंडूंवर आपण बघितलं तर 13 धावांची कमाई केलेली आहे, ज्याच्यामध्ये 2 षटकार लगावलेले आहेत ते प्रणय याने. जो श्लोक 11 संघाचा अतिशय भरवशाचा फलंदाज आहे. आता स्ट्राईकला येतोय तो मृणाल आणि मृणालकडे आता मात्र दिलेली आहे. अतिशय आपल्याला बघायला मिळते एक वेगळ्या स्वरूपाचं पारितोषिक इथं आलेलं आहे की जर पायचीत जर फलंदाजाला पकडलं तर 55,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय श्री किन्या पाटील डोंबिवली यांच्याकडून एक अभूतपूर्व भिवंडी यांच्याकडून धावसंख्या झाली ती 57. थोडंसं आपण सामन्याकडे वळूया. जर फलंदाज बाद झाला तर त्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि पंचांनी जर पायचीत घोषित केलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा वळतोय सामन्याकडे. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू खेळला जातोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. नेत्रदीपक असा फटका आपल्याला बघायला मिळतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती 63. म्हणजे थँक्यू डीजे. आता जर डॉट चेंडू टाकला, निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकला तर पूजन याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आदेश पाटील याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. इथे मात्र आपण बघतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळालेलं आहे ते पूजन याला. आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. बदलला. आतापर्यंत या षटकामध्ये धावा वसूल केलेल्या आहेत त्या 19. तेजस कामतसाठी देखील एक प्राइज आलेला आहे 1000 रुपयाचा. जर एका हातामध्ये जर झेल टिपला 2000चा कॅश प्राइज आलेला आहे. श्री किन्या पाटील भिवंडी यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. एका हातामध्ये जर झेल टिपला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आता स्ट्राईकला येतोय तो ओमकार आणि सामना करेल तो शेवटच्या चेंडूचा. शेवट मात्र गोड कुठल्या संघासाठी होते? चेंडू मात्र जातोय तो वाईडिश लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. झेल मात्र टिपला जातोय परंतु ओमकार याला भोपळाही फोडता आलेला नाही. धावसंख्या झालेली आहे ती 63 आणि 64 धावांचं एक मोठं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते साई वरद अर्थमोर संघासमोर. आता साई वरद अर्थमोर संघ कशा पद्धतीने आपली फलंदाजी करतोय, कशा पद्धतीने या धावा जमवतोय हे बघणं मात्र गरजेचं आहे. पूजन
आपण इथे येऊन आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. पूजन याच्यासाठी एक चेंडू निर्धाव टाकला. साई वरद या संघाला 2 धावांची पेनल्टी होती. इथे यायचं आहे. आपला 1000 रुपयाचं कॅश प्राइज, एक चेंडू निर्धाव टाकण्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं. श्री आपण बघतो की पुन्हा एकदा या 5 षटकांचा जो थरार बघितला, त्या 5 षटकांमध्ये अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्या. शेवटच्या षटकामध्ये तब्बल धावा वसूल केलेल्या होत्या 19. आणि आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं जी फलंदाजी केली श्लोक 11 संघाने, आपण बघतो की 5 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या झालेली आहे ती 66 आणि 67 धावांचं एक विशाल काय असं आव्हान ठेवलेलं ते साई वरद आर्तमोर संघाकडं. आणि आपण बघतो की बक्षिसांची खरात म्हणजे आपण असं म्हणतो की देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. 3 सलग षटकारांसाठी 5000 आणि 3 सलग चौकारांसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. असोसिएशन प्रीमियर लीग 2025 हे 6वं पर्व पाहत आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षक खेळाडूंचे आणि मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सुपर 8ची शेवटची लढत मित्रांनो आपण पाहतो, जिथं टॉस जिंकला होता साई वरद अर्थ मूव्हर्स संघासाठी विराज पाटील यांच्या माध्यमातून आणि त्यांनी मात्र श्लोक 11 या संघाला इन्व्हाइट केलं होतं ते प्रथमतः फलंदाजीसाठी. पहिल्यांदा आपण पूर्वार्ध पाहिला मित्रांनो, 65 धावा जिथं धावफलकावरती उभारल्या गेल्या आणि 66 धावांचं उद्दिष्ट पाहतोय दुसऱ्या सत्रामध्ये साई वरद अर्थ मूव्हर्स या संघासाठी. अजूनपर्यंत मी कधी अशी बक्षिसं ऐकलेली नाही आहेत, पण आता बक्षीस दाते आहेत, बक्षीस दाते आहेत तर बक्षीस पुकारणं माझं काम आहे. जर पहिला चेंडू नो बॉल पंचांनी घोषित केला, 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं पंचांसाठी, आणि सलग 3 चौकार मारले तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज, सलग 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 66 धावांचं उद्दिष्ट आहे. जर आपण बघतो की क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे श्लोक 11 त्यामधील खेळाडू आहे श्रेयंक पाटील, त्याने जर झेल टिपला, श्रेयंक याने जर झेल टिपला तर त्याला 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे सुमित पाटील याचकडून. टीम साई वरद आपली पेनल्टी ऍड करून आपल्याला 66 धावांचं लक्ष आहे. विराज 66. मॅचला सुरुवात होते मित्रांनो, जिथं पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये आपण एंटर होताना पाहिली. प्रणित पाटील आणि निखिल अशी सलामीची जोडी पाहतोय, जिथं 66 धावांचं उद्दिष्ट असणार आहे येणाऱ्या 5 षटकांमध्ये. जर्सी नंबर 18 हा जो खेळाडू आपण बघतोय की डीप एक्स्ट्रा कव्हरवर जो उभा केलेला आहे, त्याने जर झेल जर सोडला आणि षटकार केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याच्यासाठी.
तुषार याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मॅच चालू होते. पहिले षटक आणि पहिल्या षटकात सिद्धार्थ पाटील यांना इन्व्हाइट केलं गेलंय. इथं 66 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एक आणि लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण. पहिलाच बॉल येणार राईट आर्म द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला पुल करत असताना डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. अखेरीस चेंडून ही रेस जिंकली आणि 4 धावा पाहतोय. त्या फलंदाजी करत असताना निखिल यांच्या बॅटमधून साई वरत अर्थ मोहसांगासाठी पहिला चौकार. 4 धावा लगवलेला आहे. अजून 2 जर चौकार लगावले तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे श्री गोट्या पाटील याचकडून. गोट्या पाटील राहणार भिवंडी याचकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज. दुसरा बॉल ऑन स्ट्राईक आपण निखिल यांना पाहतोय. तर नॉन स्ट्राईक वरती प्रणित पाटील असणार आहेत. पहिलाच बॉल सिद्धार्थ पाटील यांचा खेळत असताना ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना 4 धावा पाहिल्या आपण. पुढचा बॉल देखील स्लॅश करायचा होता. बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोनमध्ये जातोय. धावसंख्येत एकनी बदलाव. तिथं 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये उतरली पाहतोय. प्रणित पाटील आणि निखिल अशी सलामीची जोडी पाहतोय. मागच्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीने मृणाल धुमाल यांनी खेळ केला, ही धावसंख्या अक्षरशः 65 धावांपर्यंत जाऊन पोहोचली. तरी देखील ही धावसंख्या सेफ आहे की नाही याचं उत्तर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना तर प्रणित आणि निखिल देताना दिसतील. 1 धाव आणि धावसंख्येत एकनी बदलाव पाहतोय. धावसंख्येवरती पाहतोय त्या अर्थातच 5 धावा. फ्लाइंग स्लीप जर पाहायला गेला तर डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल फील्ड केला जाते. प्रणय टिंगली बॉल खाली आले. 1 धाव कंप्लीट झाली गेली आणि 1 धावेनं स्ट्राईक देखील रोटेट होताना आपण पाहतोय. तिसऱ्या बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकाचा विचार करायला गेला तर 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहतोय. जिथं कोणत्याही प्रकारची विकेट मात्र गमावली नाही. 66 धावांचं उद्दिष्ट आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धार्थ. परंतु या मॅच मध्ये जर पाहायला गेलात ना पहिल्यांदाच स्ट्राईक एंड वरती आपण प्रणित पाटील असणार आहेत. लॉफ्ट केलाय यावेळी सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार जाणार. पब्लिक कॅच देखील होऊ शकला असता परंतु एका क्षणी पहिल्याच बॉल मध्ये बेधडक येतोय हा APL षटकार. केली जाते. जर प्रेक्षकांमध्ये जर कोणी झेल टिपला तर त्याला 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. या चेंडूवर जर षटकार लगावला गेला तर पंचांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. बघा रसिक प्रेक्षकांना आपल्याला देखील संधी आहे. 1000 आपल्याला देखील मिळेल. लोअर फुल टॉस बॅक टू द बॉर्डर ड्राईव्ह करायचा प्रयत्न रोहित आहेत. बिडॉनच्या क्षेत्रामध्ये केलेले हे क्षेत्ररक्षण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं आज व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर बघतोय आणि मान्यवरांच्या माध्यमातून अक्षरशः बक्षिसांची खैरात आपण पाहतोय. रसिक प्रेक्षकांसाठी देखील पब्लिक कमाल कॅशसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार याची नोखील नोंद घ्यायची आहे. तुषार याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर त्यांनी झेल सोडला आणि षटकार गेला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. पुढचा बॉल लोअर फुल टॉस त्याच्यावरती तुटून पडले गेले आणि त्यानंतर पाहायला गेलात ना तर डिपेट विकेट बाउंड्रीच्या बाहेर 1 बाउन्स इनटू द फॅन्स. येतो APL चौकार. 4 धावांनी स्कोर कार्ड वधारतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावा फलकावरती धावा पाहतोय. विदाउट विकेट लॉस 16 रन ऑन अ स्कोर बोर्ड. बघतो की पहिल्या षटकाचा खेळ मात्र पूर्ण झालेला आहे आणि करंट रन रेट आपण बघतो की 16. म्हणजे आपण बघतो की सरासरी जी धावगती आहे ती मात्र नक्कीच पुढे कमी होणार आहे. आणि आता खऱ्या अर्थानं आपण बघतोय की गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये ओमकार याला बघतोय ज्याचा लेग ब्रेक मात्र अतिशय घातक ठरतो फलंदाजांसाठी. 66 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 16 धावा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर पाहतोय. आणि नंतर जर पाहायला गेलात ना तर आणखी येणाऱ्या 4 षटकांमध्ये 50 धावांची गरज असणार आहे. 64 धावांचं उद्दिष्ट होतं. पॅनलाइज झाल्यानंतर ही रिवाइज टार्गेट पाहतोय आपण 66 धावांचं. साईवरत अर्थ मोहस संघाला 2 धावांची पेनल्टी होती. दुसऱ्या षटकात ओमकार पाटील आले तर त्याच्याबरोबर विकेट. पहिला बॉल
पहिलाच बॉल लाफ्ट करायचा होता, फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल करते, डिक्लेअर झुरूपात एक धाव स्कोर कार्डवरती ऍड होताना आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 66 धावांचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये उतरलेला हा संघ आपण पाहतोय साई वरद अर्थ मूव्हर्स. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर या अगोदरच्या सुपर हिटच्या 3 लढती आपण पाहिला, अत्यंत चांगला खेळ आपण पाहिला. प्रत्येक संघानं धावा चेस होताना पाहिल्यात. आजपर्यंत झालेल्या या सुपर हिटच्या पहिल्या 3 लढतीमध्ये धावा चेस झाल्यात. या 66 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातात आपण पाहूयात. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहतोय, परंतु स्लोवर वन यावेळी काम घेऊन गेलं आणि ओमकार पाटील यांच्या हातामध्ये हा झेल पाहतोय. पहिल्या विकेटचं पतन, पहिला मासा मात्र अखेरीस घालायला लागतोय आणि निखिल बॅक टू द डगआउट. विराज पाटील स्वतः आयकॉन खेळाडू आहेत. आपण पाहायला गेला तर एका बाजूनं ओमकार पाटील, दुसऱ्या बाजूनं विराज पाटील, श्रीराम कमलपाडा या संघाचे दोन्ही हे ग्रामीण खेळाडू पाहतोय. परंतु आज मात्र जर पाहायला गेला तर दोन हे आयकॉन खेळाडू एकाच संघातून जेव्हा ग्रामीण क्रिकेट खेळतात तेव्हा मात्र हे दोघांना देखील माहिती असतं की आपले खेळ समोरील खेळाडू कशा पद्धतीने खेळतो हे माहिती असताना आता मात्र विराज पहिलाच बॉल फेस करणार ओमकार पाटील यांचा. ब्लॉक होल मध्ये टाकलेला आलाय स्लॉट मध्ये आणि त्याला सरळ पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार मित्रा 1000 रुपये घालवलेस. षटकार 6 धावा. घराची बांधून पहिलाच बॉल फेस करत असताना लॉंगॉनच्या वरून मारलेला हा षटकार आपण पाहिला. ओमकार यांच्यावरती हल्ला चढवला जातोय. यावेळी कट करायचा प्रयत्न, शॉट पॉइंटच्या क्षेत्रात संधी उपलब्ध झाली, धावचित करण्याची संधी उपलब्ध झाली होती परंतु थ्रो केला नाही. प्रणित पाटील असतील आणि विराज पाटील असतील यांच्या माध्यमातून ही कंप्लीट केलेली एकेरी धावपातोय. धावफलकाचा विचार करायला गेलात ना तर 24 धावा धावफलकावरती पाहतोय. इथं प्रणित पाटील यांच्या माध्यमातून 10 धावा धावफलकावरती पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने जर विराज पाटील यांच्या माध्यमातून बघायला गेलात ना तर 2 बॉल आणि 7 धावा त्यांच्या माध्यमातून पाहतोय. 24 धावा आतापर्यंत पाहतोय, जिथं दुसरं षटक मार्गस्थ असताना. आणि अजून एक पारितोषिक आलेलं आहे स्टेजमध्ये. जर तुम्ही षटकार मारला आणि एवढंच अंतर, हा जो समोर आपल्याला व्यासपीठ दिसते ना तिथे एकदम सलामी देणारा फटका मारला ना तर तुम्हाला किती 2000 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे. आणि इथे कॅश घेईल त्याला 1000 रुपयांचं कॅश प्राईज. या वेळी चपराक जणू काही मारायची होती. या बॉलवरती अंपायर झोननी हात आपले फैलावत सांगतात की हा बॉल वाईट बॉल आहे. वाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती एक धाव आणखी ऍड होताना दिसेल आणि धावफलकावरती एक धाव ऍड झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय त्या 26 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असणारा, जिथं दुसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक पाहतोय. अजून एक वाईट दिलं तर 500 भेटतील अंपायरला, पण नाही. आता इथे सिंगल धाव मिळणार आहेत कल्पेश. आणि हा सामना आपण पाहतो एक महत्त्वपूर्ण सामना आहे. पुढल्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी, अंतिम 4 मध्ये सामील होण्यासाठी दोन्ही संघ साई वरद अर्थ मूव्स वर्सेस श्लोक 11 अशी दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या झालेली आहे ती 27. एक गडीच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त. आणि अशी भरघोस अशी बक्षिसं आपल्याला आज आलेली आहेत. प्रेक्षकांसाठी बक्षिसं आहेत, खेळाडूंसाठी बक्षिसं आहेत आणि त्याच पद्धतीने आपण अंपायरसाठी सुद्धा बक्षिसं आहेत. स्टेजवरून सुद्धा कोणी झेल घेतली तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात बक्षिसं ही ठेवण्यात आलेली आहेत. तरी सगळ्यांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. सुपर 4 साठी क्वालिफाय झालेले 3 कॅप्टन आपण व्यासपीठासमोर यायचं आहे आणि चौथा कॅप्टन या मॅच मधून विनिंग कॅप्टन असणार आहे. अर्थातच मग तो ओमकार पाटील असेल की विराज पाटील असेल. षटक आणि तिसऱ्या षटकात जर पाहायला गेलात ना तर गोलंदाज झालाय प्रणय टेंगले. ज्या प्रणय टेंगलेने या असोसिएशन प्रीमियर लीग मधील एकमेव मेडन षटक डिलिव्हर केलं असा प्रणय टेंगले बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसेल. आणि अजून एक बक्षीस आलेलं आहे आणि ते
आम्हाला कॉमेंटेटरसाठी आलेलं आहे ते म्हणजे जर प्रणय टेंगलेने 3 षटकार दिले तर आम्हाला 1000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. कालच्या दिवसात मेडन षटक प्रणय टेंगले यांनी टाकलं होतं. आज कशा प्रकारची कामगिरी करतात प्रणय टेंगले देखील पाहणं गरजेचं आहे. अत्यंत महत्त्वाचा हा गोलंदाज म्हणून सर्वाधिक बोली लागलेला प्रणय टेंगले बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसेल. राईट मुहूर्त विकेट. स्मितील पाटील यांच्याकडून श्रेयांक पाटील याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. तुमच्या हाताला जरी चेंडू लागला तरी 200 रुपयाचे कॅश प्राइज. सॉरी, प्रणय टेंगले आलेत. महत्त्वाचा गोलंदाज आहे. 66 धावांचं उद्दिष्ट. आता रिक्वायर्ड रन रेट जर पाहायला गेलात ना तर 13च्या आस्किंग रेटनं धावा बनवायच्या आहेत. 27 धावा झाल्यात आतापर्यंत. पहिला बॉल प्रणय. पहिलाच बॉल ऑन साईडला लाफ्ट करायचा होता. बॉल खाली जर पाहायला गेला तर ओमकार पाटील आले. डीप मिड विकेटच्या क्षेत्रातून चेंडू उचलतात, फेकतात. तदवर एका धावेनं पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करत असताना आपण विराज यांना पाहिलंय. आपण पहिले 2 सामने पाहिले सुपर 8चे. त्यामध्ये खूप कमी धावसंख्या बनत असताना पाहायला मिळाली, 50 आणि अगदी 50च्या खाली. आणि तदनंतर आपण पाहतोय ना पुढील 2 सामन्यामध्ये जवळपास 66-67 आकडा सुद्धा पार करताना पाहायला मिळाला. म्हणजे प्रत्येक संघ हा खेळत असताना आपला नैसर्गिक गुणधर्म जो आहे फटकेबाजी करण्याचा, आक्रमण करण्याचा, ती आक्रमकता मात्र आपल्या फलंदाजीमधून दाखवत असताना पाहायला मिळाले. परंतु या क्षणी दुसऱ्या बाजूला प्रणय टेंगळे ज्याने की एक मीडियम ओव्हरचा सुद्धा खेळ करून दाखवला होता, तोच प्रणय टेंगळे आपल्या समवेत. परंतु फुलटॉसला प्रणय टेंगलेच्या चेंडूला मात्र टोलवलंय. हा येतोय मिड विकेट रिजनच्या बाहेर. 6 धावा षटकार. थर्ड अंपायर आमचे पाहतोय प्रशांतजी बांदिवडेकर सर असणार आहेत. स्क्वेअर लेग अंपायर सुमित पवार आणि प्रीतम पाटील कलवे पिन सिटीला बिलॉंग करणारे तिन्ही पंच आपण पाहतोय. भाविक याच्यासाठी बक्षीस आहे. कॅच घेतली तर 500 आणि सोडली तर 1000. वेस्ट हाईटसाठी आपण पाहतोय डिसिजन पेंडिंग असणार आहे. नो बॉल. आणि इथे नो चेंडू दिलाय आणि ते बक्षीस लावलेलं होतं. थर्ड अंपायर साठी नो चेंडू दिला ना तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि ते माझ्याकडे जमा झाले. स्ट्राईटच्या वरती असणारा कॉल इथे नो बॉल येतोय. हा नो बॉल पकडला. 34 धावा.
यावेळी सरळ ठोकलाय, लंगापच्या मस्तकावर दस्तक प्रणित पाटीलच्या बॅट मधून येतोय हा बेधडक बेधुंद असा षटकार, 6 धावा. कमाल कॅच वाले संकेत शिर्के 1000 रुपयाचं कॅश प्राइज, पब्लिक कमाल कॅच. पुन्हा एकदा मैदानाच्या सहाय्याने कार्पेटने खेळून काढलेला फटका पाहायला मिळतो. एक धाव अगदीच चपळाईने पूर्णत्वास आणत असताना प्रणित इंगळे आपल्याला पाहायला मिळाले. प्रणित पाहायला मिळाले. प्रणित तब्बल ना 8 चेंडूंमध्ये 25 धावा प्रणितने बनवलेल्या आहेत. आपण सामना पाहतोय ना एका खतरनाक मोडवर जाऊन थांबलेला आहे, जिथे की टार्गेट ठेवलेलं आहे 66 धावांचं षटक चालू आहे. 2.3 षटक आणि अशाच रीतीने 41 धावा 1 विकेटच्या मोबदल्यावर धावफलकावर पाहायला मिळतात. त्यामुळे आपण पाहू शकतो की सामन्यामध्ये किती हिट निर्माण झालेली आहे. पुढचा बॉल यादला देखील ऑन साइडला पुल करायचा होता. स्लोवर पद्धतीचा बॉल प्रणित इंगळे यांचा पाहायला मिळाला. चांगलीच आज पाहायला गेला ना प्रणित इंगळे कुठेतरी मागात पडताना दिसत आहेत. कालच्या दिवसात प्रणित इंगळे यांनी मेडन षटक, या एकमेव मेडन षटक जर पाहायला गेलात ना तर या आजच्या वर्षातील प्रणित इंगळे यांनी टाकला पाहिलं होतं. परंतु आज जर पाहायला गेला तर पहिल्या 3 बॉलमध्ये बराचसा मार खाल्लाय. यावेळी पुन्हा एकदा आला होता स्लॉट मध्ये आणि त्याला आता पाठवून दिलाय प्लॉट मध्ये. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर 3रा षटकार येतो. या षटकांमधील धावसंख्येचा विचार करायला गेला, धावसंख्या जर पाहायला गेलात ना तब्बल 47 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. आता 19 धावा शिल्लक असणार आहेत. आणि बघा वेगळंच पारितोषिक आता समालोचन करण्यासाठी देखील पाहतोय. फलंदाजांनी 3 षटकार मारलेत, परंतु बक्षीस कॉमेंटेटर साठी लावलं होतं. धन्यवाद. आणि ती बक्षीस आम्हाला मिळालेलं आहे 1000 रुपये. अजून एक मारायचा प्रयत्न होता. ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय. डीप मिड विकेट ओमकार चेंडू खाली येतील. तद्वर जर पाहायला गेलात ना तर बराचसा पल्ला आतापर्यंत टीम साई वरद अर्थ मूव्हर्स या संघानं पार केलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांचा समाप्त झाल्यानंतर 16च्या रन रेटने आतापर्यंत 48 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. आता उर्वरित येणारे 12 बॉल शिल्लक आणि 9च्या रन रेटनं बनवायच्या आहेत. त्या तब्बल 18 धावा. सुपर 8 मध्ये ना हीच मजा असते ना कल्पेश. आधीचे 2 सामने लो स्कोअरचे होते आणि नंतरचे 2 सामने आपण पाहिले 66-67 पर्यंत धावसंख्या जात असताना पाहिली. आणि या आधीचा सामना पाहिला ना 67 धावसंख्या चेस करण्याच्या दिशेने सुद्धा दुसरा संघ गेला होता, परंतु थोडक्यात तो राहिला तिथे. आता यावेळी पाहायचा आहे धावसंख्या 66 पार करायची आहेत. 3 षटकांचा खेळ अशा वेळी संपलाय आणि 3 षटकानंतर धावसंख्या पाहतोय तर 48 धावा एका विकेटच्या मोबदल्यानंतर धावफलकावर सजलेली पाहायला मिळत आहे. विराज पाटील एका बाजूला आपल्याला दिसतोय की त्याने 6 चेंडूचा सामना केलाय आणि 15 धावा बनवल्या. दुसऱ्या बाजूला प्रणित जबरदस्त फलंदाजी करत असताना 8 चेंडूंमध्ये 25 धावा बनवलेल्या पाहायला मिळत आहेत. या जिंकण्यासाठी जवळपास 12 चेंडूंचा खेळ बाकी. 12 मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. परंतु हा सामना जर एका षटकामध्ये जिंकला म्हणजे 18 धावा एका षटकामध्ये काढल्या तर भूपेंद्रजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला आता मात्र विराज एका बाजूला दिसणार आहे, दुसऱ्या बाजूला प्रणित आहे. दोघे सुद्धा ताबडतोब फलंदाजी करत आहे. त्याच्यामुळे आपण सांगू शकत नाही की सामना कुठल्या बाजूला झुकताना दिसेल. परंतु आता आणि पुढच्या षटकाला सुरुवात होईल. तोपर्यंत जर पाहायला गेला तर बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार पाटील राईट ओव्हर द विकेट सज्ज होताना दिसतील. मॅच अद्यापपर्यंत मित्रांनो सोडून जमणार नाही आहे. ते अर्थात दुसऱ्या बाजूने जर बघायला गेला तर श्लोक 11 संघाला 18 धावा आहेत आणि 18 धावांमध्ये जर आपल्याला जर थांबवायचं असेल तर ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागणार आहे. ते श्लोक 11 संघाला इथून काहीतरी करामत करावी लागणार आहे, कमबॅक करावा लागणार आहे तो श्लोक 11 संघासाठी. आणि त्याचसाठी स्वतःचा दुसरं षटक आपण पाहतोय आपल्या स्पेलमधील ओमकार पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसेल. राईट ओव्हर द विकेट विराज यांच्यासाठी. झेल घेणं गरजेचं होतं. मच निडेड विकेट आपण पाहतोय. अर्थातच विराज बॅक टू द डग आउट.
आपल्याला पाहायला मिळाले कर्णधार वर्सेस कर्णधार आणि इथे कानमंत्र मिळाला आणि इथून मात्र विकेट घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले. ओमकारने मात्र विराजला तंबूच्या आश्रयाला परतलेल्या पावलांमध्ये परत पाठवलेले. आता मात्र पाहावे लागणार आहे ओमकार पुन्हा एकदा कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. 5 चेंडू ओमकारच्या गोलंदाजीमध्ये शिल्लक असताना न्यू बॅटर संदेश मैदानामध्ये दाखल झालेत. खऱ्या अर्थानं या संदेशनं कालच्या दिवस गाजवला. पहिला मॅच खेळत असताना 4 षटकार पाहिले होते आणि तदनंतरचा पुढचा मॅच संध्याकाळी खेळत असताना 2 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना लागोपाठचे 2 षटकार संदेशांच्या बॅटमधून टीम साईवर अर्थ संघासाठी आपण पाहिले होते. संदेश आलेत मैदानामध्ये, त्यांच्यासाठी पहिलाच बॉल. ओमकार आउटसाइड ऑफ स्टंप फेकलेला हा बॉल पाहतोय. निलेश यांनी चांगल्या पद्धतीने अडवला, परंतु हा विकेटच्या बाहेर पडला जातोय. नो बॉल येतोय. अर्थातच पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल असणार. इथून संधी उपलब्ध झालेली आहे संदेश आणि प्रणित यांच्यासाठी. अर्थातच जर पाहायला गेला तर धावफलकावरती 1 धाव आणखी ऍड होताना दिसेल. धावफलकावरती धावा पाहतोय त्या 49 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. तिथं 66 धावांचा पल्ला पार करणं गरजेचं असणार आहे. उघडा अडवले पहा नीट मित्रांनो. आला ह्या फ्री हिट. फ्रीटचा बॉल ऑन साईडला पुल करायचा होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये झालेले क्षेत्ररक्षण. आता पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर समीकरण बदललं जात आहे. आता येणारे बॉल शिल्लक असणार आहे ते 10 आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. तब्बल 17 धावा बनवायच्या आहेत. ही मॅच दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून अति महत्वाची असणार आहे, जी गोलंदाजी करताना पाहतोय ओमकार पाटील कमलपाडा. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल फील्ड केला जातोय. आता मात्र खऱ्या अर्थानं कुठेतरी श्लोक 11 हा संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करताना दिसतोय. पहिल्या 2 षटकाचा 3 षटकाचा जर विचार करायला गेलात ना, तब्बल 48 धावा प्रलय खर्च केल्या होत्या. ओमकार यांचा आपल्या गोलंदाजीसाठी येणं गरजेचं होतं आणि आतापर्यंत पाहायला गेलात ना तर 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव नो बॉलची खर्च केली आणि एक अति महत्वाची विकेट अर्थातच विराज पाटील यांना मैदानाच्या बाहेर पाठवलंय. आता समीकरण बदल येणारे बॉल शिल्लक आहे ते 9 आणि धावा बनवायचे अर्थातच 17 धावा. आता मात्र मोठा उंचावरून फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र फलंदाज फसलेला आहे. संदेश बॅक टू दी डगआउट. दिवसात संदेशांची कमालची फलंदाजी आपण पाहिली होती, परंतु आज संघाला जिथं गरज होती तिथं संदेश मात्र आपल्या संघाला मात्र या अडचणीतून आणि या परिस्थितीतून मात्र बाहेर काढू शकले नाही. परिणामी मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिलं मी बॅटर मैदानामध्ये समीर दाखल झालेत, परंतु समीकरणाचा विचार करायला गेला तर हा क्रिकेटचा आकड्यांचा खेळ मात्र वारंवार बदलत राहतोय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 8 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 17 धावा. धावसंख्येत फारसा बदल पाहत नाही. 4 डॉट बॉल आलेत, 1 धाव या षटकामध्ये आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय 49 धावा. लाऊड अपील लाऊड शाउट पाहतोय आपण पंचांकडे. आशाभूत नजरेनं पाहिलं होतं परंतु पंचांवरती कोणत्याही प्रकारचा असर पडताना दिसत नाही. मित्रांनो आतापर्यंत 5 बॉल फेकलेत मित्रांनो आणि 5 बॉल डॉट टाकलेत ओमकार पाटील यांनी आपल्या संघासाठी. अति महत्वाचा दोन्ही संघांसाठी हा चेंडू येतोय मित्रांनो. येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी साई वरद अर्थ संघासाठी जिंकण्यासाठी जी गरज आहे ती तब्बल 17 धावा. या बॉलवरती जर फटका आला षटकार किंवा चौकार तर मॅच पुन्हा एकदा कमबॅक होताना दिसेल तो साई वरद अर्थ मूव्हर्स. शॉटम पुल हाफ ट्रॅकर होता त्याला मात्र सरळ डीप मिड विकेटच्या मस्तकावर दस्तक. चेंडू जातो सीमारेषा पार. APL षटकार.
बॉल आणि आता मात्र 11 धाब्यांची गरज. चला सुपर 4 साठी क्वालिफाय झालेल्या 3 कॅप्टन्सना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. स्लोक 11 साठी ना कल्पेश एक षटक महत्वाचं जाणारच होतं, कारण की 5 चेंडू आपण पाहिले, 5 चेंडू डॉट टाकले, त्याच्यामध्ये 1 नोची जरूर धाव संख्या गेली, परंतु 2 विकेट सुद्धा घेतल्या. एका बाजूला पाहिलं तर साई वरद या संघाला बॅकफुटवर ढकललं होतं, परंतु म्हणतात का जर शेवटच्या षटकामध्ये चेस करायचा असेल तर आधीच्या षटकातील शेवटचा चेंडू खूप महत्वाचा असतो आणि त्याच चेंडूवर षटकार ओढत असताना साई वरदने हा सामना पुन्हा एकदा खुला केलेला आहे. अर्थातच दोन्ही बाजू क्लिअर आहेत, याही बाजूला सामना जाऊ शकतो आणि त्याही बाजूला सामना जाऊ शकतो. नक्कीच शेवटचं षटक असणार. त्या शेवटच्या षटकात श्लोक 11 हा संघ कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवते हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे, कारण एक स्टेप फक्त 11 धावा आता कमी आहेत त्या सुपर 4 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. त्या अर्थातच साई वरद अर्थ मूव्हर संघाला, तर दुसऱ्या बाजूने जर श्लोक 11 संघाला त्याच धावा डिफेंड करायच्या आहेत. यासाठी दुसरा शेवटचा गोलंदाज मृणाल धुमाल यांना मात्र बोलवलं गेलंय. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि एक्सपिरियन्स खेळाडू आता आपल्या संघासाठी कोणता काम करतील. मृणाल आलेत, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, शॉट अँपल, पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, येतोय षटकार, 6 धावा. धावांची आवश्यकता. मृणाल धुमाल हा चेंडू अगदीच पायांचा वेध घेणारा टाकला स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, 2 धाव्याचा प्रयत्न आणि हे खराब क्षेत्ररक्षण ना अंगलटी पडत असताना पाहायला मिळणार आहे. आणि हा पहा, हे पहा डेडिकेशन म्हणतात याला. टाळ्यांचा आवाज आपल्याला सांगतोय की या खेळाडूने किती डेडिकेशन दाखवलेलं आहे. नॉन स्ट्राईकला धावत असताना समीर आपल्याला पाहायला मिळाला, अगदी आउट व्हायला नको म्हणून डाईव्ह टाकून आपलं पॉपिंग क्रीज मध्ये परतत असताना सुद्धा दिसलाय. म्हणजे पहा सामन्यामध्ये काय घडत आहे मित्रांनो. आता मात्र मृणाल धुमालला सगळं विसरावं लागेल. आधीच्या चेंडूवर षटकार गेला ते विसरावं लागेल, आधीच्या चेंडूवर किती खराब कामगिरी झाली ते विसरावं लागेल आणि आता मात्र चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज व्हावी लागणार आहे. अशा वेळी लिडिंग एज कोणीच प्रयत्न केल्यासारखं दिसलं नाहीये. इथून एक धाव येणार आहे. आता मात्र धाकधूक धगधग ही प्रेक्षकांच्या हृदयामध्ये सुद्धा होत असताना पाहायला मिळेल, कारण की सामन्यामध्ये एक वेगळंच वळण घेत असताना दिसलेत. उर्वरित चेंडू राहिलेत ते 3 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 2. 3 चेंडू आणि 2 धावा. प्रेक्षकांची हृदयाची धडकण वाढवणारा सामना आहे भावा. कोणाच्या बाजूने जाणार, कोणाच्या बाजूने झुकणार हे पाहणं आपल्याला औत्सुक्याचे ठरत असताना 2 धावांची गरज असणार आहे. येणारे 3 बॉल शिल्लक आहेत. हा झेल घेणं गरजेचं होतं श्लोक 11 संघाला. धावचीसाठी गेले, परंतु जर झेल घेतला असताना आता नवीन बॅटर फलंदाजीसाठी आला असता आणि त्याच्यावरती मग दडपण आपण टाकू शकलो असतो कदाचित. परंतु कारण 3 बॉल आणि 3 धावा नवीन आलेल्या फलंदाजांना बनवणं सहज नसतं, सोपं नसतं, तेवढं इझी नाही आहे. येणारे 3 बॉल शिल्लक. आता 2 धावेची गरज. समीर ऑन अ स्ट्राईक, प्रणित चांगल्या टच मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये आपण पाहतोय. मृणाल धुमाल यावेळी कोणत्या प्रकारचा चेंडू फेकतील हे पाहणं गरजेचं असणार आहे. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, या चेंडूवरती देखील धाव स्टॉप करणं गरजेचं होतं. रोहित चेंडू खाली गेले होते, तद्वर जर पाहायला गेलात ना तर स्कोर्स आर लेवल. धावसंख्या इक्वल झालेली आपल्याला दिसते. 65 धावसंख्या धावफलकावर, 66 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी आणि इथून पुढे फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ एका धावेची गरज असताना पाहायचं आहे कशा प्रकारे खेळ खेळला जाणार आहे. तरी देखील मॅच सोडून जमणार नाही आहेत. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणानं हा जर बॉल डॉट येतोय तरी मॅच मध्ये मजा येईल. शेवटच्या चेंडूवरती 1 बॉल 1 सहजासहजी सोडणार नाही श्लोक 11 संघ. 2 बॉल मित्रांनो, एका धावेची गरज आहे. अत्यंत रोमांचकता वाढवणारा, मैदानामध्ये आग लावणारा सामना आपण पाहतोय. एका बाजूने श्लोक 11 तर दुसऱ्या बाजूने त्यांना फाईट करतोय साई वरद अर्थ मूव्हर्स. 2 बॉल 1. गॅप शॉट सिलेक्शन आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मित्रांनो, नो डाऊट
प्रणित पाटील मॅन ऑफ दी मॅच. प्रणित विराज आपण देखील यायचा आहे चौथा कॅप्टन म्हणून. विराज डोडो स्ट्रायकर्स, निकेश पाटील, किट्टू 11, सौरभ पाटील, साई वरद अर्थ मूवर्स, विराज पाटील आणि चौथी टीम कोण होती? मॅन ऑफ द मॅच प्रणित पाटील. मॅन ऑफ द मॅच प्रणित.